तर मित्रांनो, आपल्या या जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. नमस्कार मंडळी, तर मी पुन्हा एकदा आलेलो आहे माझ्या गावाला. तुम्ही म्हणाल की हा सारखा गावाला काय येतोय? ॲक्च्युली मागच्या वेळी जेव्हा आलो होतो त्यावेळी होती दिवाळी आणि आता मी आलो त्याचं कारण हे की आहेत काही रानातली कामं. म्हणजे आता आम्ही आलेलो आहे आमच्या ज्वारीला पाणी पाजायला आणि कालपासूनच पाणी पाजायचं चालू का हो? कालपासून झालं सुरुवात. हां, तर आता पाणी बरंच दिलेलं आहे, आता अर्ध बाकी आहे आणि काही अजून रानातली कामं आहेत. म्हणजे जसं की ऊस तोडणी पण चालू झालेली आहे, तिकडे पण बघायचं आहे. त्यामुळे बघूयात, तुम्हाला आता आमच्या शेतातली सफर घडवतो. आणि कसं आहे, आपण आहोत शेतकऱ्याची मुलं, त्यामुळे ह्या गोष्टी विसरून चालता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला घरातल्या काही जबाबदाऱ्या असतात, त्याही आपल्याला पूर्ण करणं गरजेचं असते. नुसतेच व्हिडिओ आणि आपण फिरणं हे तितकंच योग्य नाही आहे. त्यामुळे तुम्हाला मी सजेस्ट करेन की आता जर मी इकडे आलो आहे तर हे जे माझे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. याही व्हिडिओजला, अशाही व्हिडिओजला तुम्ही तेवढाच चांगला प्रतिसाद द्या जसे तुम्ही ट्रेकिंगच्या किंवा माझ्या अशा बाकीच्या ट्रॅव्हल व्हिडिओजला देता, कारण की ते माझं मनोबल वाढवतो. त्यामुळे ॲक्सेप्ट करा ह्या गोष्टी, कारण की प्रत्येक वेळी मला फिरायला जाता येईलच असं नाही आहे. झालं बघायचं त्यांचं कलावातील घटना बघितलं. काय नाव तुमचं? शुभम माने. कुठलं गाव? भोसे. भोसेचे काय तुम्ही? तुम्ही त्यांचे माहिती आहे, आम्ही तुमचे भरपूर व्हिडिओ बघितलेत का? सो आपली फॅमिली सगळीकडे पसरलेली आहे. म्हणजे गावाजवळ आहे की नाही याची मला थोडीशी शंका होती, पण यांच्यामुळे आता ती दूर झालेली आहे. आणि गावात तुमच्यासुद्धा जास्त लोक बघतात काय? भरपूर बघतात. अरे वा, एक नंबर. तर ही बघा आमची ज्वारी, आई शपथ केवढी मोठी आलेली आहे, जबरदस्त. आणि हे पाणी द्यायचं चाललेलं आहे. आम्ही पाणी घेतलेलं आहे यांचं, म्हणजे आमच्या दिलीप बापूंचं, आमच्या शेजारचे, आमचे चुलते. आणि पाणी कालपासून चालू आहे. सो बघूया आता किती पाणी देऊन झालेलं आहे. आणि कंच यायला सुरुवात झालेली आहे. आता हे बघ की कसले जबरदस्त कंच आहेत. हे जे ते हुरडा करण्यासाठी चांगले आहेत. कसं होतं, या वेळेला ज्वारी केल्यानंतर एक सुद्धा पाऊस पडत नाही. बरोबर. यंदा एक दोन पाऊस झाल्यामुळं बरं आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं चांगलं ज्वारीचं पीक यंदा हाय चांगलं. बरं. तर ह्याच्या पाठीमागं काय ज्वारी एवढी व्हायच नाही. बरं, मला सांगा. सरासरी 8-9 पोती व्हायला पाहिजे. बरं. इथं 2 आणि 3 पोती व्हायला लागली. होय, पाऊस नाही ना, पाऊस नाही, हवामान नाही, निसर्गावर सगळं अवलंबून आहे शेतकऱ्याचं. निसर्गानं व्यवस्थित साथ दिली तर शेतकरी करेल. पाण्याला जरा त्याला खायला मिळतं. किती खर्च झाला असेल आतापर्यंत? टोटल 13,000 रुपये खर्च झाला. काय बोलताय? हो एवढ्याला? हो. मग बरं. इथं ट्रॅक्टरकडनं जरी चेक करून घ्यायचं म्हटलं, हां, आता काय बैल राहिली नाहीत पहिल्यासारखी. बरोबर. त्याच्यामुळे सगळं ट्रॅक्टरची मशागत आहे. हां हां. ट्रॅक्टरने करायचं म्हटल्यानंतर त्यांचं तासावर आलं. बरोबर आहे. मग मला सांगा, आता एवढं 12,000-13,000 आपला खर्च होतोय, निघते का? उत्पन्न किती निघेल यंदा तुम्हाला वाटतं, एवढी चांगली ज्वारी असून सुद्धा? आता एवढी जरी ज्वारी चांगली आहे तरी सुद्धा एक 4 ते 5 पोती निघतील. 4 ते 5 पोती? 5 क्विंटल निघाली ज्वारी. आणि एका क्विंटलला भाव कसा आहे? एका क्विंटलला काय 2,500-3,000 रुपये आहे. 2,500-3,000? हो. म्हणजे जर 3,000 जरी पकडलं जास्ती असतं तरी 5 पोत्यांचं किती झालं? 15,000. 15,000? 15,000 झाले. 15,000 उत्पन्न? 12,500-13,000 रुपये खर्च येतो. म्हणजे 3,000 फायदा? हो, फायद्यासाठीच नाही, आता काय करायचं. आई शपथ. थांबा. म्हणजे मी ॲक्च्युली शॉक आहे की म्हणजे मला वाटलं आजपर्यंत किमान ॲक्च्युली हे जे ते आपल्याला धान्य खायला मिळत होतं म्हणून आपण करतोय. आता खरं तर आपण सगळेजण नोकरीला आहोत, म्हणजे माझे वडीलसुद्धा नोकरीला आहेत आणि मी नोकरीला आहे. त्यामुळे आमच्या परिवाराला, आमचा परिवार जो आहे तो पूर्णपणे शेतीवरती अवलंबून नाही आहे. पण शेतीमधून जो निघणारा उत्पन्न आहे किंवा नफा आहे तो 3,000 आहे. पण ज्या फॅमिली शेतीवरती डिपेंड आहेत, अवलंबून आहेत, त्या फॅमिलींचं काय होत असेल? बेकार कंडिशन आहे त्याची. म्हणजे जर पश्चिम महाराष्ट्रात एवढं चांगलं पीक येऊन सुद्धा जर अशी अवस्था असेल तर मग मराठवाडा आणि विदर्भात काय अवस्था असेल? भयंकर असेल. पण यंदा ज्वारी जरी चांगली असली, एक नंबर, म्हणजे निसर्गाने साथ दिली, तर सुद्धा वाऱ्यामुळे काय झाले, एकेकाची संपूर्ण अर्ध सगळं वावर म्हणजे झोपले. म्हणजे हे निसर्गावर अवलंबून आहे सर्व शेतकऱ्यांचं. आणि मला असं समजलं की बरेचसे जे विदर्भ आणि मराठवाड्यातली जी लोक आहेत की नाही, ते ऊस कामगार आहेत आणि ते इकडे ऊस तोडण्यासाठी येतात, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आता आमचा ऊस पण आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. आणि तिथे जे येणारे जे कामगार आहेत त्यांचं पण आपण जरा बघूयात की नक्की त्यांची काय अवस्था आहे. मंडळी, जाता आपल्याला दिसलेली आहेत बोरं. तोंडाला अक्षरशः पाणी सुटणार आहे. ॲक्च्युली भरपूर लागलेले आहेत बोरं आणि इथे फिक्स असतात बरं का, दरवर्षी येतात इथं. चला आता आपण बोरं खाऊयात.
चला आता आपण आलेलो आहोत आपल्या ऊसाच्या रानात आणि ऊसतोड चालू आहे आपली. या इथं आपल्यासोबत आहे आपला सत्याभाई. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल याला. आणि आता ऊस तोडून झालेला आहे, यांचा मोळ्या वगैरे बांधलेल्या आहेत आणि इथं ट्रॅक्टर सुद्धा आलेला आहे ऊस नेण्यासाठी. भरायचा आहे आता. भरायचं आहे व्हय? कुठनं आला तुम्ही? बीडच्या इकडचं आहे काय? तुमच्या शेती असतील की? आहेत का? मग काय करता तिकडे तुम्ही शेतीत? बाजरी फक्त? तिकडे मुलांचे आई वडील कामं करतात आहेत आणि या इथं मुलं शांतपैकी सावलीला बसलेले आहेत. आपण मुलांशी जरा गप्पा मारूयात. काय तुझं नाव? काय तुझं नाव? तुझं नाव? तुझं काय नाव? मोनिका. अरे वा. तुझं काय नाव? चिव. आणि तुझं? तू बोलत नाही? हा सांग की तुझं नाव. तुझं काय नाव? हा काय नाव? दाद्या. तुम्ही दिसताय ना तिथं? छान दिसताय का? हा शाळेत पण तुमचे फोटो काढतात का? वा 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 वा. तुम्हाला शाळेत काय आवडतं? शाळेत काय आवडतं तुम्हाला? भातन गुगल्या होय. अरे गुगल्या आवडते तुय? अरे वा वा वा. आणि तुम्हाला ते शाळेत शिकवतात बघ 1 2 3 असं काढायला येतं का तुम्हाला? कितपर्यंत येतं तुम्हाला काढायला? हितपर्यंत येतं होय. दुसरा दिवस आणि आता मी आलेलो आहे आमच्या रामुशाच्या ओरामध्ये. पण इथे ऊस तोडायला नाही आलेला आहे, इथे ऊस आलेला आहे फोडायला. म्हणजे तिथे ऊस फोडताय, म्हणजे ऊस फोडणी चालू आहे, म्हणजे ऊसाला भर द्यायची चाललेली आहे. बैलगाडी चांगली की ही चांगलं? नाही नाही ही चांगली. आता बैलगाडी तर बंदच झाली. आता बैलगाडी कोण, आता ही ट्रॅक्टरनंच काम करते सगळे आता. होय का? म्हणजे सोपं आहे की बैलगाड्या सोप्या आहेत? ही सोपं आहे. आता बैलगाडीचं काय आता ते वर परवडत नाहीत ना. नाही परवडत ना. गुरं या आपली कसं आता ही एक काम झालं की ह्याचं काम बंद झालं. गुरांचं काय तर जर चालूच असतं सारखं, वैरण चालू, पाणी चालू असतं. ह्याचं काय काम झालं की झालं ह्याचं काम. डिझेल नाही लागत आणि काय नाही, निवांत घरी असलं तरी चालते. नाही पण आपली पारंपरिक शेती चांगली की ही चांगली? नाही हीच चांगली. ही चांगली का? उत्पन्न भेटतंय का तसं? उत्पन्न भेटतं की आता. मग चांगलं. आणि कामं सोपी झाली ना सगळ्यापेक्षा, बाकीच्या पेक्षा. पहिले म्हणजे हा एक रोजगार म्हणून पण आहे. बरोबर? हो रोजगार म्हणून. म्हणजे दुसऱ्या शेतात पण जाऊ शकतो आपण. जाऊ शकतो की. हा ब्लॉग टोटली शेतीतला आहे असं वाटतंय. कारण की या इथं पाठीमागे तुम्ही बघाल तर इथे कांद्याची शेती आहे, त्याच्यानंतर मका आहे, मक्याची कणसं आहेत आणि या इथे पाठीमागे तुम्हाला फ्लॉवरची शेती सुद्धा आहे या इथे. तर ह्याची थोडीशी सिनेमॅटिक शॉट्स मी तुम्हाला दाखवतो. बाय द वे हे जे पीक आहे ते आमचं नाही आहे, आमच्या शेजारच्यांचं आहे. आमचा फक्त इथे ऊस आहे. म्हणजे हे जे समोर झाड दिसतंय ते आहे आंब्याचं झाड, जे वाळलेले पूर्णपणे. आणि या आंब्याच्या झाडाविषयी माझ्या खूप आठवण आहेत लहानपणापासूनच्या. ह्याच्यावरती आम्ही सूरपारंब्या खेळायचो, अभ्यास करायचो. आणि या इकडे पूर्णपणे आमची आंबेराई होती, म्हणजे एक 7 आंबे होते जे आता पूर्णपणे म्हातारे झाले आहेत. म्हणजे माझ्या आजीने पंजोबांनी ही झाडं लावलेली आहेत आणि आमच्या पूर्णपणे वाड्यामध्ये ह्या झाडांची आंब्याची वाटप व्हायची. म्हणजे सर्वजण एकत्र येऊन आम्ही आंबे काढायचो, खूप मजा मस्ती करायचो.
तर जसा की आपल्या कलावंतीन आणि प्रबळगडच्या व्हिडिओने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे, तर लोकांच्या यावरच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवणार आहे आणि माझी काय त्याच्यावरती प्रतिक्रिया आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आपण आता कमेंट्स वाचायला सुरुवात करूयात. तर पहिली कमेंट आहे निखिल साबळे यांची. भावा लय भारी व्हिडिओ, अगदी सिनेमासारखा वाटला हा, आणि दुर्ग चढणं तर आहेच पण उतरणं सर्वात मोठा थरार आहे. तर येस, तो जो किल्ला आहे तो चढताना आपण वरतीच बघत असतो पण उतरताना आपल्याला खाली बघावं लागतं, त्यामुळे चक्कर येण्याची शक्यता असते ज्यांना हाईट फोबिया आहे त्यांना. मला काय एवढं काय वाटलं नाही, पण थरार वाटला आपल्या गोप्रोमुळे. पुढची कमेंट आहे जबरदस्त शूटिंग, जय शिवराय जय शिवराय. हॅट्स ऑफ भावा, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे बाबा हे तू काय करतय? मी व्हिडिओ करतय. पुढची कमेंट आहे निनाद जोशी यांची. नेहमीसारखंच अप्रतिम आहे, फक्त हातात गोप्रो पकडून शूट करणे यापेक्षा हेडमाउंटने शूट जर केलेस तर ते सेफ राहील. आणि सुरुवातीलाच हातात गोप्रोने जो काय रॉक पॅच तू शूट केलास तो थोडासा रिस्की होता. बाकी नेहमीसारखं तू अप्रतिम शूट केलेलं आहेस आणि ड्रोनने केलेलं शूट जबरदस्त होतं. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. थँक्यू निनाद भाऊ. आणि जसे की तुम्ही बोललात की गोप्रो हातात पकडून जो काही शॉट मी घेतलेला आहे तो थोडासा रिस्की आहे. ॲक्च्युली मी ती गोष्ट ॲडमिट करतो, मी मान्य करतो की ती थोडीशी रिस्की आहे, पण तुम्हाला त्याच्या पाठीमागची गोष्ट मी नक्की सांगायला आवडेल मला. मी जो तो किल्ला किंवा ते जे काय मी शूट केलेलं आहे ते 2 ते 3 वेळा मी खाली वर केलेलं आहे, 2 ते 3 वेळा. त्यामुळे मी अजूनही जरी आठवडा गेला असला तरी माझे गुडघे आणि पाय अजूनही दुखतात आहेत. म्हणजे ते जे करण्यापाठीमागचं कारण होतं ते म्हणजे मला पहिल्यांदा कॉन्फिडन्स गेन करायचा होता. मी पहिल्यांदाच तो किल्ला चढत होतो, त्यामुळे मला पहिल्यांदा स्वतः म्हणजे बिना हातात कॅमेरा घेता मला ते करायचं होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सुरुवातीला जो ड्रोन कॅमेराने मी वरती चढत होतो त्यावेळी माझ्या हातात कॅमेरा नव्हता. म्हणजे हातात जो कॅमेरा मी पकडून चालतोय त्यावेळी हातात कॅमेरा नव्हता. वरती गेल्यानंतर मी माझा तो गोप्रो कॅमेरा काढला आणि त्या स्टिकला लावला आणि पुन्हा खाली आलो. मी पुन्हा खाली आल्यानंतर पुन्हा मी स्टिक घेऊन वरती चढलो आहे. याचा अर्थ काय की मी पहिल्यांदा कॉन्फिडन्स गेन केला. मी सुरक्षा कशी आहे तिथे, कसा मी कुठे चालू शकतो किंवा कुठून चालू शकतो, आणि खाली बघायचं नाही आहे हे मी आधीच ठरवलं होतं. मी खाली बघितलेलं नाही आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. मी अगदी त्या डोंगराच्या साईडून म्हणजे जिथे भिंत आहे तिकडून मी चालतोय, जिथे खाली एकदम दरी आहे त्या साईडून मी नाही चालत आहे. त्यामुळे मी माझी पूर्णपणे काळजी घेऊन तो व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे मी इतरांना सजेस्ट करेन की तुम्ही अशा प्रकारचा कोणताही प्रयत्न अजिबात करू नका. आणि मी सह्याद्रीमध्ये खूप फिरलेलो आहे, त्यामुळे मला उंचीची भीती अजिबात वाटत नाही. त्यामुळे चक्कर यायची गोष्ट तर लांबचीच. त्यामुळे तुमच्या काळजीसाठी धन्यवाद, असंच प्रेम करत राहा. पुढची कमेंट आहे रामदास इंगळे यांची. मी एक महाराष्ट्र पोलीस आहे आणि पोलीस स्टेशन महागाव यवतमाळ. मी तुझा 1 वर्षापासून फॅन आहे. तुझ्या कार्यास महाराष्ट्र पोलीसतर्फे सॅल्यूट. धन्यवाद, खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. खरं तर सॅल्यूट तुम्हाला. तुम्ही जे काम करताय ते आमच्यापेक्षा खूप मोठं आहे, महत्त्वाचं आहे. जनतेला सुरक्षित ठेवायचं काम करता, आमच्यासारख्यांना सुद्धा सुरक्षित ठेवायचं काम करतं. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना एक सॅल्यूट. भावा तू हिरा आहेस. थँक्यू थँक्यू. चमकतोय का? प्रसाद हलगरे बोलतात की खतरनाक अनुभव आला व्हिडिओ पाहून. धन्यवाद, आपले आभार मानतो मी. धन्यवाद. पुढची कमेंट आहे अनिकेत गाडे यांची. व्हिडिओचा इंट्रो जबरदस्त, ड्रोन शॉट अप्रतिम, दिले गेलेले चांगले मॅसेज जबरदस्त, गुहेमधील सीन आणि त्यांना हृदयाच्या आवाजाची बीट एकदम कडक, चित्तथरारक कलावंतीन आणि प्रबळगडाचे सीन लय भारी, छान असे यूट्यूब प्ले बटनचं अनबॉक्सिंग, ब्लॅक शर्टवरील भटकंतीचं नाव आणि त्यातील उत्साही आणि कष्टाळू माणूस, आणि पळताना जाताना घेतलेले व्हिडिओ शॉट, आणि व्हिडिओमधील JKV सदस्य आणि मित्रमंडळी आणि ती महिला आणि ती लहान मुलगी तिला पण सलाम. हे फक्त आणि फक्त JKV इथंच पाहायला मिळतं, याच चॅनलवरती पाहायला भेटू शकतं. एकंदरीत व्हिडिओ अप्रतिम, जबरदस्त. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 99 लाईक्स सहित या कमेंटला. जबरदस्त. आणि मी पिन केलेली ती कमेंट. थँक्यू अनिकेत गाडे भावा, असंच प्रेम करत राहावा. सुभाष पटेल बोलतात हिंदी में बोलो भाई, पूरा इंडिया आपको देखता है. क्या बात है. थँक्यू, थँक्स अ लॉट.
पण प्रॉब्लेम असा आहे की माझी हिंदी खूप कच्ची आहे आणि मला कॉन्फिडन्स हा फक्त मराठीमध्ये आहे, म्हणूनच मी मराठीमध्ये व्लॉगिंग चालू केलेलं आहे. आणि हा जो इतिहास आहे आणि हे जे गडकिल्ले आहेत ते मराठीमध्येच सांगायला खूप जास्त चांगलं वाटतं, अभिमान वाटतो. आणि हिंदीमध्ये जर करायचं म्हटलं तर माझ्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही आहे. डबिंग वगैरे करू शकतो किंवा सबटायटल्स इंग्लिशमध्ये देऊ शकतो, परंतु जसे की तुम्हाला माहिती आहे की मी हे व्हिडिओज माझं ऑफिस, माझं घरदार बघून मी हे सगळं करतो आहे, त्यामुळे मला खूप कमी वेळ भेटतो, एडिटिंगलाच खूप कमी वेळ भेटतो, त्यामुळे मला या सर्व गोष्टी करणं खूप अशक्य आहे. त्यामुळे प्लीज समजून घ्या. आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, जे नॉन मराठी आहेत, त्यांना जर हे व्हिडिओ समजायचे असतील तर त्यांनी मराठी नक्की शिकावं. पुढची कमेंट वाचूयात. द पवन जगताप म्हणतात, 2019च्या पहिल्याच वर्षाच्या दिवशी इतका भारी व्हिडिओ आलाय, म्हणजे पुढे इथून किती भारी व्हिडिओ येतील याची सगळ्यांना भयंकर उत्सुकता लागून आहे. JKV रॉक्स. आता मला तर याची भीती वाटायला लागलेली आहे, म्हणजे लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि मी पूर्ण करू शकेन की नाही याची मला सर्वात मोठी भीती आहे. कारण की असेच व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते खूप उशिरा येतील, कारण की मला दर आठवड्याला किंवा दरवेळी मला किल्ल्यावरती जाता येईलच असं नाही, कारण की माझ्या काही बाकीच्या फॅमिली जबाबदाऱ्या पण आहेत. मला जसं की मी आत्ता गावी आलो आहे आणि गावी काही कारणास्तव आलो आहे, तर मी गावाकडे आल्यानंतर जो आठवडा जातो त्या आठवड्यामध्ये सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे, म्हणून हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवतोय. त्यामुळे तुमच्याकडे एक माझी विनंती आहे की प्लीज ह्या गोष्टी अशाच एक्सपेक्ट करू नका की जो असा व्हिडिओ आलेला आहे असाच प्रत्येक व्हिडिओ येईल, पण असे व्हिडिओ हे नक्की येतील, पण ते सरप्राईज म्हणून येतील. पुढची कमेंट आहे गौरव पडवळ यांची. जीवन भाऊ नेहमीप्रमाणेच अप्रतिम कंटेंट, ट्रेकचं एकंदरीत प्रेझेंटेशन म्हणजे स्वर्गसुखच. काही विशेष बाबींवर तू चांगले भाष्य केलेस, विशेषतः सेल्फी, पोर्टेबल स्पीकर यांचा वाढता वापर, त्यावरील तुझे बोलणे त्यावर विशेष आभार. खरंच आठवड्याभर 30 कर्णकर्कश गाणी मुंबई पुणे इथे आपण ऐकतोच, नाईलाजास्तव ऐकतोच. 30 गाणी ट्रेकला निसर्गाची शांतता भंग करण्यासाठी हौशे नवशे ट्रेकर सर्रास मोठ्या आवाजात वाजवतात. त्या दिवशी 29/12/2019ला कळसुबाई नाईट ट्रेक केला. मस्त सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन झाले, प्रसन्न चित्ताने परतीच्या मार्गावर होतो. पोटात कावळे ओरडत होते. कळसुबाईच्या मंदिराच्या पायथ्याला टेंट कॅम्पिंग होती, तिथं मोठ्या आवाजात अशाच पोर्टेबल स्पीकरचा येत होता, म्हणून हिंदीचं चौकशी केली तर मंडळी मराठीच होती. त्यांना बंद करण्यास विनंती केली, त्यावर त्यांचं मत असं व्यक्त करण्यात आलं की हा किल्ला नव्हे, शहाणपणा शिकवू नका, आम्ही एन्जॉय करतोय. शेवटी माझ्यासोबत बाकीची मंडळी सोबत उभी राहिली, तेव्हा कुठे त्याने आवर्त घेतलं. एवढं सारं लिहिण्याचं तात्पर्य हेच की कळसुबाई म्हणा किंवा गडकिल्ले म्हणा, हा निसर्गाचाच एक भाग आहे. मग तिथे शांततेत क्षण व्यतीत करावे की शहरी थेरं मिरवावी, असं कुठेही आढळलं तर नक्कीच बिनधास्तपणे दिक्कतपणाने उभे राहावे, आवाज उठवावा आणि त्या व्यक्तीस योग्य त्या भाषेत समजवावे. कदाचित तुझे व्हिडिओज पाहून त्याबद्दल अजून जागरूकता निर्माण होते, त्यासाठी मनापासून धन्यवाद. जबरदस्त कमेंट आहे आणि ह्या अशाच गोष्टींची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला आणि लोकांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आय डोंट नो, लोक फक्त आणि फक्त एन्जॉयच्या दृष्टिकोनातूनच निसर्गाला पाहतात, पण निसर्गाला आपल्याकडून काहीतरी हवं आहे ह्याचाही विचार केला पाहिजे. चला तर ऊस खाऊयात. ह्या ऊसाच्या जंगलातनं चांगला ऊस शोधून काढणे म्हणजे एक जिकिरीचंच काम असते बघा. म्हणजे चांगला म्हणजे असा मोठ्या मोठ्या कांड्यावाला दिसतोय का आपल्याला? अरे हा बघा भारी आहे. त्यात हे आपल्याला पाला जो असतो की नाही हे कापत असतो, आपल्याला काचत असतो, त्यामुळे तोडला हिशोबत केवढा उंच आहे हा बघा. हा असा ऊस तोडायचा. चला आता ऊस खात खात आपण पुढच्या कमेंट्स वाचूयात, कारण की वेळ होतोय. मला आता घरी पण जायचं आहे आणि ऊस पण खायचा आहे. वेळ कमी असलं की आपल्याला अशा गोष्टी कराव्या लागतात, अशा भानगडी. चला पुढची कमेंट आहे, जीवन दादा मस्त काम करतोय यूट्यूबच्या माध्यमातून. हा व्हिडिओ तुझा आजपर्यंतच्या सर्व व्हिडिओंपैकी जबरदस्त व्हिडिओ आहे. ड्रोन शॉट जबरदस्त आहेत, वेगळ्या नजरेतून गड दाखवला त्याबद्दल आभार. जय शिवराय. धन्यवाद. पुढची कमेंट आहे, खूपच छान, मलाही कलावंतीन करायचा आहे, पण भीती वाटत होती की अवघड आणि रिस्की आहे, पण त्या छोट्या मुलीच्या कुटुंबाला बघून असं वाटते की ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत. ड्रोन शॉट्स खूप अप्रतिम होते आणि जंगल शॉट्सही आवडलं आणि धावतानाचे शॉट्ससुद्धा. थँक्यू.
खरंच ही गोष्ट मोठी आहे, म्हणजे आत्मविश्वास वाढवणारी आहे. ज्या मुली किंवा ज्या स्त्रिया असं वाटतं की ते अजून ट्रेक नाही करू शकत, तर त्या ताईंकडून आपण भरपूर काही शिकू शकतो. आणि मी आता थोडासा ऊस खातो. पुढची कमेंट आहे, दादा तू घातलेला भटकंती टी शर्ट खूप जबरदस्त आहे, आम्हालाही घ्यायला आवडेल, तो कुठे मिळेल याबद्दल काही सांगू शकशील का? अजून तर हा टी शर्ट आपण आपल्या चॅनलसाठी चालू नाही केलेला आहे. जर तुम्हाला हा टी शर्ट आवडला असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, म्हणजे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो आहे कलात्मकम स्टुडिओ यांच्या, त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याकडून तुम्ही ऑफलाईन हा टी शर्ट मिळवू शकता. खरं तर कमेंट्स आहेत जवळपास 2000, त्यामुळे आपल्याला एवढ्या सगळ्या कमेंट्स वाचता काय येणार नाही आहेत, पण जो विषय आपल्याला कवर करायचा होता तो आपण कवर केलेला आहे. आणि तुमच्या जबरदस्त प्रेमामुळे आपला व्हिडिओ जबरदस्त लोकांपर्यंत पोचलेला आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि अशाच काही व्हिडिओज येत राहतील आपल्याही पुढे, पण सारखेच येतील याची अपेक्षा धरू नका, ते सरप्राईज व्हिडिओज असतील. आणि आपल्या अशा व्हिडिओजला सुद्धा चांगला रिस्पॉन्स द्या, आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह असतं आहे हे तुम्ही जरा समजून चाला, आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओला असाच रिस्पॉन्स देत राहा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा, आणि जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला, बाय बाय.